अशा तऱ्हेने मित्रांनो आपलं आवरून झालेलं आहे सगळं आणि आता आपण मुंबईसाठी गुळ भरायला जाणार आहे हुपरीला. तर चला मित्रांनो, तर आपण गाडी चालू करून चाललो आहे. परवा मित्रांनो बघा, आपण इंजिन ऑइलला इथं किर्लोस्करला आपण गाडी खाली गेली आणि त्यानंतर काय भरलीच नाही गाडी. अशा तऱ्हेने आपण पुढे गेलो तर आपल्याला बघा राईट साईडला आपल्याला सामनं दिसलं क्रिकेटचं. एवढ्या उन्हाचं पोरं खेळते ते बघा. अर्ध्या तासात आपण बघा पोचलो तिथं. म्हटलं जेवलेलं नाही, काहीतरी नाश्त्याला वगैरे आपलं टाईमपासला काहीतरी आणू. ही बघा आपली गाडी लागलेली होती इकडं. आलो गाडीत. आपण काय जेवणार नव्हतं, त्यामुळे म्हटलं आता थोडं थोडं खायचं आणि संध्याकाळी डायरेक्ट जेवायचं, नाही तर रात्री आपल्याला झोप येते जेवल्यानंतर. गाडी वगैरे भरून पॅक करून घेतली आणि आलो इचलकरंजीत. इचलकरंजीत आलो बघा, या पांढऱ्या लाईटा फोडणारे पडतात ना डोळ्यावर, त्यानं खूप डोळ्यांना त्रास होतोय. त्यामुळं यांचं काहीतरी केलं पाहिजे. रेग्युलर आपल्या असतात लाईटा, त्याचा काही विषय नाही. तर आलो आपण कराडमध्ये झालं होतं सगळं जाम बघा. आता म्हटलं काय गाड्या हालत नाहीत लवकर. कसं तरी निघलो बघा तासात बाहेर आणि आपण खेडशिवापूरला पोचलो आणि झोपलो 2 तास. त्यानंतर आपण पुण्यात आलो बघा. झोप काय झाली नव्हती, तरी पण झोपलो 2 तास. रिस्क नको परत आणि झोप येणार. त्यानंतर झाल्या तेव्हा 5:30 पावणे 6 वाजल्या होत्या. म्हटलं आता वेळ होणार आहे आपल्याला. आलो एक्सप्रेसला लवकर. एक्सप्रेसला म्हटलं आता जायचं लवकर. तिथून आलो आपण पुढं बघा आणि आता आपण पोचलो टोलला. टोल म्हटलं पास करून घ्यायचा आणि चाय वगैरे प्यायचा आणि निघायचं. चाय पिला मित्रांनो आणि घाटाच्या शेवटी आलो आपण. आता इथे एक रॅम्प लागते बघा. इथे इमर्जन्सी ब्रेकसाठी आहे, पण इथं गाड्या लावल्या आडव्या. गाडी जर वरनं एखादी ब्रेक फेल झालेली आली तर या गाड्यांच्या वरतीच घातली पाहिजे, दुसरा पर्यायच नाही. माणसानं कळतच नाही हो. तिथून आलो पुढं आणि आपण डायरेक्ट आता पोचले बघा जिथं खाली होणार आहे तिथं गाडी. आणि आपला नंबर आहे 3रा आणि आपली आता गाडी काय लवकर खाली होत नाही असं वाटते. त्यामुळं आपण आता झोपणार आहे. व्लॉग कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.